रम्या, पाणी वाहत आहे पण आतमध्ये कोणीच दिसत नाहीये. रम्या, काय झालं? आतमध्ये नाहीये ती. बाथरूम मध्ये नळ उघडा ठेवून कुठे गेली असेल ती? मंगाच्या बोलण्यावरून वाटतंय की रम्या बहुतेक रात्रीपासूनच तिच्या खोलीत नाहीये. तू उगाच घाबरू नकोस, ती इथेच कुठेतरी असेल. जा शोधा तिला. चला चला शोधा. रम्या, 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 देवी, काय झालं? अगं मी सगळीकडे शोधलं पण रम्या कुठेच नाहीये. कुठेच नाहीये. मूर्खासारखं काम करू नकोस. तो नेता आहे ना, त्यानेच रम्याला पळवून नेलं असणार आहे. पण जे झालं त्यात आपलंच भलंय. आता शांती आणि अरुणचं लग्न होऊ शकेल. मार्ग आपोआप मोकळा झाला. याचा फायदा घेऊन लवकरात लवकर अरुणचं लग्न करून द्यायला हवं. कळलं का? आता तिला शोधायला जा. म्हणजे जाऊन तुझं काम कर. बरं, किचन मध्ये शोधतो मी. रम्या, रम्या, कुठे गेली ही? रम्या, 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 काय म्हणालीस रम्या? तिला तू का शोधतेस पण? रम्या कुठेच सापडत नाहीये बाबा. एक काम कर, तिकडे जाऊन रडत बस. अरे तुला तर या गोष्टीचा आनंद व्हायला हवा. जा, मराठी चॅनल वर चांगले कार्यक्रम लागले ते बघ जा. आता लक्षात आलं बाबा. बरं बाळा, मला वाटतं रात्री तुझं विष घातलेलं दूध पिऊन तिची कहाणी संपली असेल. पण ती तर दूध न पिताच गायब झाली. काही असो, पण या घरात नंतर ती गेली ना, तेच पुरेसे. पण ती नक्की गेली कुठे असेल हे काहीच कळत नाहीये पप्पा. त्यात काय शंका आहे? ती फक्त आपलीच अडचण नव्हती, तर त्या देवीसाठी सुद्धा ती एक प्रकारची अडथळाच होती. जसा आपण तिला बाजूला करण्याचा प्रयत्न केला तसाच तिनेही केलाच असेल ना. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की देवी आंटीनेच तिला गायब केलं असेल? हे बघ, जर हे काम आपण केलं नसेल तर त्या देवीनेच केलं असणार, यात काही शंका नाहीये. कोणास ठाऊक कुठे गेली ही? डोकेदुखी कुठे शोधायचं आता हिला? रम्या, ए, तुला सापडली का कुठे? नाही ना. ओ, मग बाजूला व्हा सगळे, मी शोधते तिला. कुठे गेली ही पोरगी? रम्या, रम्या, ताई, माझी मुलगी कुठेच दिसत नाहीये. टेन्शन घेऊ नकोस ग. धीर धर, दादाला चला, जाऊन चला. सांगूया. रडू नकोस, चल. ती सापडली का? ती कुठेच सापडली नाही. दादा, माझी मुलगी कुठेच सापडत नाहीये. कुठे सापडत नाहीये? ए, अगं तिच्याकडे फोन आहे ना, मग फोन लाव ना. फोन वाजतोय पण ती उचलत नाहीये. बहुतेक त्या रूम मधनं फोनचा आवाज येतोय. जा बघा. फोन तर इथेच आहे. हा रम्याचाच फोन आहे. आणि इकडे रम्याचा फोन तुझ्या खोलीत कसा हो आला? ना. मला पण तेच कळत नाहीये ग. पण माझ्या लक्षात सगळं आलंय. रम्याला तूच गायब केलेलेस. हा, हे तू काय बोलतेस? तू माझ्यावर असा आरोप कसा करू शकतेस? मी नाही काय केलंय. हे घे, पकड. तूच काहीतरी केलेस तिला. ए, मी जर काही केलं असतं तर मान्य केलं असतं. मी काही केलेलं नाहीये. माझ्यावर शंका घेऊन फायदा नाही. रम्याचं नाव चिठ्ठीवर आलंय ना, आणि तू अरुणवरही आरोप केले होतेस. तुला हेच हवं होतं ना की अरुणचं लग्न तुझ्या मुलीसोबत व्हावं. तुझं कृत्य आम्ही सर्वांनी पाहिलंय. किती मोठे नाटक रचलं होतंस तू. आता माझ्या मुलीच्या लग्नाची तारीख ठरली तर तू तिला गायब केलंस. मंजू, प्लीज मंजू. माझ्या मुलीचं लग्न अरुणशी करण्याच्या उद्देशाने त्या दिवशी मी जे केलं ते चुकीचं होतं. पण आज मी असं काही काम केलेलं नाहीये. माझ्यावर विश्वास ठेव मंजू. मी काही केलेलं नाही. तुझ्याशी भांडून मी अरुणचं लग्न माझ्या मुलीशी लावून देणार होते. पण तो धोका देऊन मी असं काहीतरी करेन असं होऊच शकत नाही. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मला कळत नाही मी तुला कसं पटवून देऊ. ए, मी तुझ्या नाटकात अजिबात फसणार नाही. काय बोलते ही? मला माझी मुलगी आत्ता हवी आहे. जिथे कुठे ठेवलं असेल तिला आत्ताच्या आत्ता इथे घेऊन ये. नाहीतर तुला माझं दुसरं रूप पाहावं लागेल. मंजू, तुला जर माझ्यावर अशी शंका घ्यायची असेल तर मी सुद्धा गप्पा बसणार नाहीये. मी विचारल्यावर तू उत्तर देणारच नाहीस. मी आता पोलिसांना बोलवते, ते येऊन तुला विचारतील. पोलीस? मंजू, घाई करू नकोस. घरातल्या गोष्टी पोलिसांपर्यंत गेल्या तर आपलं नाव बदनाम होईल. नाही ताई, पोलिसांनी येऊन विचारपूस केली तरच हे खरं काय ते सांगेल. येऊ दे पोलिसांना. नाही नाही, घाई करू नका. आपण का भांडतोय हे पहा. जर पोलीस आले तर आपलीच बदनामी होईल. मग काय मी हिला असं सोडून देऊ? मी आत्ताच पोलिसांना बोलावते. बोलव.
वाटेल त्याला बोलव. लाव फोन. मोठी आली पोलिसांना बोलवणारी. मी पण पाहून घेईन. लाव की फोन लाव. काय गये सगळं नाटक रचून आता नखरे करतेस काय? तूच माझ्या मुलीला गायब केलंयस आणि मी याच आता गप्प गोष्टीची मी बसणार वाट नाही पाहत सांगून होतो. ठेवते. सगळ्यांच्या नजरा देवीवर आहेत. जर का केस पोलिसांच्या हाती गेली तर विचारपूस होईल आणि देवी त्यात अडकेल. मग आपला मार्ग अगदी मोकळा होईल आणि विजय तर आपलाच असेल. मायाच्या रस्त्यात कोणीही नसेल. पप्पा मी लगेच ना पोलिसांना फोन करतो. हा, तू पोलिसांना फोन कर, मी बाकीच्या गोष्टी सांभाळतो. हं? हॅलो पोलीस स्टेशन. आम्हाला फोन आला होता की इथून मुलगी बेपत्ता झाली. कोणी फोन केला होता? पोलिसांना कुणी फोन केला होता? हा? घरातली मुलगी बेपत्ता आहे आणि आपण काहीच करायचं नाही. मीच फोन केला होता. घरातल्या गोष्टी पोलिसांपर्यंत नेणं गरजेचं होतं का रे? जर कायद्याची मदत घेतली नसती तर उद्या पेपरमध्ये सोशल मीडियामध्ये गोष्ट पसरू शकते. हो. तुम्हाला काय ठाऊक माझ्या राजकीय अडचणी. मुलीला शेवटचं कोण भेटलं होतं? तिला गंगाने पाहिलं होतं. बोला. सर, रात्री मी त्यांच्या खोलीत दूध ठेवायला गेले होते, पण मी त्यांना नाही पाहिलं. त्यांच्यासाठी जेवण कोण घेऊन गेलं होतं? त्या जेवल्या होत्या की न खाता वैतागलेल्या दिसत होत्या सांगा मला. सर, तिने माझ्या सोबतच जेवण केलं होतं. तुम्ही म्हणताय ना तसं काहीही नाहीये. ती अगदी आनंदात होती. मुलीचे पालक कोण आहेत? आम्ही आहोत. तुमचा कोणावर संशय आहे का? इन्स्पेक्टर, हे लोक मुंबईवरून आले आहेत आणि ही माझी बहीण आहे. आम्ही एकाच कुटुंबातले आहोत. जी शंका तुम्हाला येते तसं इथे काहीही नाहीये. सर, तुम्ही सगळीकडे नीट शोध घेतलाय का? हो, सगळीकडे शोधलं साहेब, पण नाही सापडली. तुम्ही सुद्धा शोधून पहा ना. भाऊजी, पोलिसांनी शोधलं तर काहीतरी माहिती मिळेल म्हणून मी म्हणालो असं. कॉन्स्टेबल, सगळ्या खोल्यांची नीट तपासणी करा. ओके सर. सर, वरच्या खोलीत एक पत्र सापडलंय. अच्छा. हो सर. हे तुमच्या मुलीचं अक्षर आहे का? हो सर. सर, ती सुरेश नावाच्या मुलावर प्रेम करत होती आणि जे लग्न ठरवलंय ते तिला मान्य नव्हतं असं या पत्रामध्ये लिहिलंय सर. याचा अर्थ तुमच्या मुलीच्या इच्छेविरुद्ध तुम्ही लोकांनी तिचं लग्न ठरवलं होतं म्हणून तिने हे पाऊल उचललेलं आहे. म्हणजे ती मुलगी तिच्या प्रियकरासोबत निघून गेलेली असणार. तिला तिच्या पसंतीच्या मुलासोबत राहू दे असा विचार करून सोडून द्या. आणि जर तुम्हाला त्यांना शोधायचं असेल तर तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये येऊन रिटर्न कंप्लेंट द्यावी लागेल सर. त्याची काही गरज नाहीये. आम्ही तिला शोधू. ओके सर, मग आम्ही निघतो आता. बाबा, काय मंजू, मी तुला स्पष्ट सांगितलं होतं, पण तूच म्हणत होतीस की मी तुझ्या मुलीला गायब केलंय. काय आता तरी तुला तुझ्या मुलीची लक्षणं कळली ना?
ती तिच्या प्रियकराबरोबर पळून गेली आणि तुम्हा दोघांबद्दल विचारही केला नाही. अशा चारित्र्यहीन मुलीला जन्म देऊन अरुण सोबत लग्न लावून द्यायचं स्वप्न पाहिलं तुम्ही लोकांनी. काय पैशांसाठीच ना? किती लोभी माणसं आहात तुम्ही. म्हणूनच तुम्हा दोघांच्या चेहऱ्यावर काळं फासून निघून गेली ती. आता यापुढे तोंड सांभाळून बोल. चला. भाऊजी उदास दिसतायत. हीच योग्य वेळ आहे. यांना बोलण्यात अडकवून अरुणचं माझ्या मायासोबत लग्न करून देण्यासाठी तयार करावं लागेल. भाऊजी काय झालं भाऊजी, उदास दिसताय तुम्ही? तब्येत बरी नाहीये आणि थोडस उदास वाटतंय. दुःख तर होणारच. लग्न ठरल्यावर मुलगी पळून गेली तर दुःख होणारच. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. ठरलेल्या दिवशी लग्न नक्की होणार. ती मुलगी नसली म्हणून काय झालं भाऊजी? अहो माझी मुलगी आहे ना, ती तयारच आहे की. सॉरी भाऊजी, माझ्याकडून चूक झाली. माझ्या मुलीचं नाव घेतल्यावर भाऊजींची काही रिॲक्शन नाही आली. आता काय करू? तुम्ही गैरसमज करून घेऊ नका भाऊजी. चुकून मी माझी मुलगी बोलून गेलो. आपल्या बहिणीच्या प्रेमाखातर तुम्ही भलेही अरुणला त्याग करायला लावला असेल, पण या अशा कठीण प्रसंगी मी तुमच्यासाठी आहे ना भाऊजी. भाऊजी, या घराच्या नशिबात माझीच मुलगी सून म्हणून लिहिली आहे. म्हणून तुमच्या बहिणीची मुलगी घर सोडून पळून गेली हा विचार सोडून द्या आणि खंत अजिबात करू नका. आता तुम्ही निर्णय घ्या अरुण आणि मायाच्या लग्नाचा. आता वेळ घालवण्यात अर्थ नाहीये. माझा विचार तर पक्का झालाय आणि हाच योग्य निर्णय असेल. औषध घ्या. त्रास कमी झाला का साहेब? ते काहीच न बोलता निघून गेले. ते खरं तर त्यांनी मन मोकळं करायला हवं ना. मालकांना वाईट वाटेल असं काही त्यांच्याशी बोलू नका असं डॉक्टरांनी सांगितलंय. त्यांना आरामाची गरज आहे. हा फोटो इथे कसा काय आला? हा फोटो तर मी माझ्या घरी लावला होता. तो इथे कसा आला? अरुण, मूर्ख मुलगी. त्यांनी स्पष्ट सांगितलं असतं तर काही घडलंच नसतं. तू अजिबात उदास होऊ नकोस बेटा. आपल्या हातात काहीही नाही. आपल्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते होणारच आहे. आपल्या बाजूने एखादं काम व्हायला हवं असेल तर नशिबाच्या भरवशावर राहण्यात काही अर्थ नाही बाबा. म्हणजे नक्की तुला काय म्हणायचंय? बोल ना. माझं लग्न. का? कारण माझ्या आयुष्यात आतापर्यंत काहीच नीट झालं नाही. तुमच्या आनंदासाठी ज्या लग्नाला होकार दिला होता ते सुद्धा झालं नाही. बहुतेक माझ्या नशिबात संसार नसेलच. म्हणूनच काय? माझ्या लग्नाचा विषय आता इकडे थांबूया बाबा. तुम्ही अचानक काहीतरी असं केलं ज्यात रम्याच्या आई वडिलांची नाहक बदनामी झाली. बाबा, रम्याचं लग्न तिला हवं असलेल्या मुलाशी करून देऊया. आणि मला असं वाटतं यातच रम्याची आणि त्या मुलाची भलाई आहे बाबा. हे बघ, आधी तुझं लग्न होऊ दे, मग तुला जे हवं तेही करू. बाबा, आता तर आपल्याकडे मुलगी आहे ना, ती सुद्धा तुझ्याशी लग्न करायला उत्सुक आहे. याचाही विचार कर. आपण फक्त आपल्या आनंदासाठी मोठे होत नाही बाळा.
तर आपल्यासोबत राहणाऱ्यांच्या आनंदासाठी मोठे होतो आणि तेच जास्त महत्वाचं आहे. जर का तुला तुझ्याच मर्जीप्रमाणे जगायचं असेल तर त्याची ही एक वेळ असते, पण आपल्याला नेहमी दुसऱ्यांचाही विचार करावा लागतो बेटा. हे बघ, जर का तू माझं ऐकून लग्न केलंस तर त्यामुळे मलाच आनंद होणार नाही, तर आपल्याला आपलं समजणाऱ्या देवी धर्मा अशा सगळ्यांनाच आनंद होईल. हे बघ, रम्याने जी चूक केली त्यासाठी इतरांना शिक्षा देऊ नकोस. मला जे म्हणायचे ते तुम्हाला समजणारच नाही. ठीक आहे, तुमची मर्जी. जे तुमच्या मनात असेल अगदी तसंच होऊ द्या. एवढंच पुरेसं आहे बाळा. आता माझा जॅकपॉट लागेल. मला वाटतं मी मेजॉरिटीने जिंकेन. पण माझी एक अट आहे. हा शेवटचा प्रयत्न असेल आणि यानंतर आपल्या आनंदासाठी दुसऱ्यांना दुःखी अजिबात नाही करायचं आहे मला बाबा. मी सगळं सांभाळून घेईन. हा? हं? बेटा, हे घे फिश फ्राय, चिकन फ्राय. हे बघ, हे सगळं तुझ्यासाठी आहे. बेटा, हे सगळं तुझ्यासाठीच केलंय हं मी. पण आत्या, तू एवढ्या कशाला त्रास घेतलास? काय बाळा तू पण, आमच्या जवयासाठी आम्ही नाही करणार तर कोण करणार? शांती भरून तुझ्याबद्दल वाईट बोलल्याबद्दल तू माझ्यावर रागावला असशील, आणि मी जे त्या दिवशी वागले ते तुला कमी लेखावं म्हणून नाही, तर फक्त माझ्या मुलीचं लग्न तुझ्याशी व्हावं म्हणून. त्याच दिवशी तुझं आणि शांतीचं लग्न झालं असतं, तू निदानात सुखात असतास ना. आज रम्या घरातून पळून गेली आणि कुटुंबाची किती बदनामी झाली. पण अजूनही वेळ गेली नाहीये हा बेटा. शांतीचं लग्न तुझ्याशी लावून द्यायला मी तयार आहे. फक्त तू तुझ्या बाबांशी बोल की लहान आत्याच्या मुलीशी लग्न करायला मी तयार आहे. बस, बाकीचं मी सांभाळून घेईन. काय झालं बेटा, तू काहीच बोलत नाहीयेस? मी यावेळी काहीच बोलू शकणार नाही. नाही जावई बापू, ते प्लीज. ठीक आहे, मला कळतंय. रम्या पळून गेली त्याने तुला खूप दुःख झालंय. मी आणि माझी मुलगी तुझी वाट पाहू ना. ज्या दिवशी तुला वाटेल त्या दिवशी लग्नाची तयारी सुरू करू. चालेल ना जावई बापू? तू पोट भरून जेव. चालू दे.
देवसेना